मॅडम मॅडम ये बस. काय झालं तुला? बस बस. हवालदार हवालदार हा मॅडम. ठीक आहे, पाणी पी. फर्स्ट एड बॉक्स घेऊ द्या. आलोच मॅडम. बस. तुझं नाव काय? मॅडम मी रिया. तुझ्यासोबत कोण आलाय? मॅडम मी आलो. कोण आहे? मॅडम हे माझे मिस्टर आहेत. काय झालंय? पाहिलं मॅडम, घरातली भांडण. बायकोला सांभाळता आलं नाही? कोण केलंय हे? बहिणीने केलं. काय झालंय? मॅडम मी सांगते. अहो चला लवकर, उशीर होत नाही का तुम्हाला? अगं मी खालीच थांबलोय, तू ये लवकर. हो आलेच, थांबा. जरा सावकाश घ्या. जरा गप की. विशाल येस मॅम. सर आलेत का? हो आले. May I come in, sir? येस कम. काय बोलतेस? हे घे.
ही कसली भाजी आणली आहे? या भाजीचे पानं किती दाट आहेत? ही भाजी कोण निवडणार? आणि इकडे मी निवडतो. अगर या झालं का जेवण? भूक लागली. हो आले. आणि हे काय जेवणाच्या वेळेस तू नाश्ता घेऊन आलीस? हा हे काय तुला बघून करता येत नाही का? काय होतंय? हे बघ खरा लागला. काय होतंय? हे बघ. काय ना बाई, चुकलं माझं. माझं चुकलं. माझं मी गावाला चाललो होतो ना. घ्या गप, मिळतंय ते घ्या. घ्या उग जे आहे ते. तेच करतोय. गप्प डोसा. मला पण चहा. तेच करते दिवसभर. चहा, जेवण आणि नाश्ता हेच चालू असतं घरामध्ये. याशिवाय काहीच नाही. दे की ग बाई जरा अर्धा कप करून. द्या की मग करून. लय जीव लावताय ना. कोमल शांत, गर्दा करू नकोस. तू चहा कर ना. तिला काय सांगतेस? मी जातो माझ्या गावाला. चला. काम करते मी. दिसणं आलंय का? घे चाय घे. आले तुम्ही भाजी निवडायला. घ्या चहा. रात्री सांगते तुम्हाला. अरे तुका इथं आहेस होय? ए इट्टला ये इकडं. ये बस बस. अरे कुठे आहेस तू? घरला जाऊन आलो मी. अरे घरामध्ये माझ्या सारखी नवरा बायकोची भांडणं, सासू सुनेची भांडणं, वैताग आलाय बघ. म्हणून डोकं शांत करण्यासाठी इथे येऊन बसलोय. अरे सगळीकडे तसंच आहे. घरोघरी मातीच्याच चुली. हो रे. चल उठ. जाऊ आपण. कोमल, ए कोमल, हा अगे आवर की पसारा, झोप यायला लागली. आवरा की मग तुम्ही. हात दिलात ना देवानं तुम्हाला. आवरा मग तुम्ही. हे बघ, हे असं आहे तुझं बोलणं उलट. सकाळी बरं आईच्या हाताचा चहा गोड लागलाय. मग काय आईला बोलू का पसारा आवरायला? बोल बाई. आणि सीमा तू काल काहीतरी सांगत होतीस की ग बाई? माझ्या घरचं तर हेच आहे घरानं. रोज उठून तेच आहे का माय? झोप की आता. तुम्हाला येते ना झोप? मग गप झोपा. तू ये की. किती बोलती बहिणीला. हे बोल ऐकून ऐकून ऐकेन म्हणजे का नाही ना दुखायला. हे तुझं रोजचं लडगरानं. झोप ये. गप झोपा की. उठा, पाणी आणा माझ्यासाठी. ए कोमल, उठून पाणी पी. नरड्यात होतो का घशात? बहिणीला बोलून बोलून घसा कोरडा पडलाय वाटतं.
सोपा की गप हात काढून. ए इट्टेला, अरे इट्टेला, अरे कुठे गेला होता इतके दिवस? अरे तालुक्याला गेलतो, 8 दिवस झाले. अरे वा, ये चहा घेऊ आपण. ये 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 ये. बस. काय भाऊ, वहिनी नाही दिसत. अरे वहिनी आहे घरात. वहिनी, हो वहिनी. अगं ऐकलंस का, विठ्ठल आलाय आपला, जरा 2 कप चहा घेऊन ये बाहेर. काय म्हणतो, दिसत नाही ते आमचे 2 पोरात भांडणं चाललीत ना, त्याच्यासाठी तालुक्याला गेलो होतो. तुझ्या घरात भांडणं? 8 दिवस झाले. काय झालं, डोकं पार हे बंद झालं. अरे मला काय सांगू रे, वैताग आलाय. माझ्या घरात तेच झालंय, सारखी किटकिट किटकिट किटकिट. काय भाऊजी घे, कशात बरे चहा आहेत ना? ठीक आहे. हा, तुमचं कसं आहे? बरं आहे. बर का, तुझं आहे ना, तू असं अधून मधून येत जा रे. अरे पण काय सांगू, घरामध्ये ते वाटण्यामध्ये एक म्हणतो मला पुढची पाहिजे, आणि तो म्हणतो धाकटं म्हणतो नाही मला हेच पाहिजे रात्रीच्याकडे. आणि बरं बोलावं तरी कोणाला. बरोबर. त्या दिवशी आलो तर घरी, हा. पण तू काय दिसलाच नाही. मग तू कसं आहे रे, तू आला ना जरा बरं वाटतं रे मला. तू माझा जीवा भावाचा मित्र आहे ना. अरे म्हणून तर मी येतो ना. लहानपणीचा मित्र आहेस माझा. ह्या घरातल्या कटकटी मधून आहे ना, तू आल्यानंतर मला जरा प्रसन्न वाटतं रे. काय असं वाटतं की आपलं कोणतरी जवळचं जीवा भावाचा माणूस येते आपल्याबरोबर. आणि कसं आहे माहिती का, मग मला आहे ना असं तुझ्याकडे मन प्रकट करायला बरं वाटतं. काय नाही, कधी तुला वाटलं ना हा, हा. मला बोलवत जा. बोलव ना. भले रात्री 12 वाजून दे, हा. मी येणार तुझ्या ठीक बरोबर. आहे, ठीक आहे. ये जा, असं आणि अधून काही मधून काळजी करू नको बघ. नाही करत, आता नाही. जरा घरचं बघतो मी. हा. भावा हा. येतो. हा हा ये ये ये. हा? हा. येत जा अधून मधून. हा, ये ना. बरं वाटतं रे. ये ना. काय? कधी हा? बोलवतो. तू माझा मित्र आहे रे बालपणीचा. हा, ये बाबा ये. काय ग, रात्री काय झालं तुला एवढं बडबड करायला? पिंट्या, जा बरं आजोबाला घेऊन ये जेवायला. अरे चड्डी बरी कर. तू बोल, कशाला उगाच घरात कशाला बोलतोस? आजोबा बाबांनी जेवायला बोलवले. अरे वा, तुझ्या आईला आज वेळ मिळाला वाटतं स्वयंपाक करायला. सारखी फोनवर बोलत असती, बड 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 करत असते. चल जाऊ आपण जेवायला. असतील खेळत. आणि हे कवा केलंस ग? अगं सोन्याचा दाम कमी झालाय म्हणून. आणि कवा झालाय 4 दिवसापूर्वीच. आणि कुठून केलंस ग हे? सासरच्यांनी केलंय. चल पोरांना बघू. लईच भारी ग. अहो टीव्हीचा आवाज कमी करा की, आणि तो फोन उचला जरा. तू सर काय दिवसभर नुसतं टीव्ही 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 आणि टीव्ही. घरी पण काम आणि बाहेर पण काम. अहो गावाकडून आई बाबाचा फोन आलाय. हो, आणि इकडे हॅलो. हाय, कशीस तू? मी बरी आहे र, पण तुझ्या बापाला बरं नाहीये. का? काय झालं, असं का बोलतेस तू? अरे त्याला टायफॉइड झालाय, सारखं ताप येतोय बघ.
मग त्याला दवाखान्यात नेलं नाही का? आपल्या घराच्या बाजूच्या दवाखान्यात, त्याच दवाखान्यात रोज सलाईन लावतीये. लय झाले काही बाबांना. आई मी येतो, तू काळजी करू नको. हा लवकर ये र. हो आई येतो मी. ठेवते. काय हो, खूप सिरियस आहेत का बाबा? हो ना. मग चला जाऊया, मी ऑफिसला कळवते. चल निघू आपण. चला. पिंट्या कसा आहेस? छान आहे. मी तुमच्यासाठी खाऊ आणलाय. हे घे. हे तुला, हे तुला आणि हे तुला. पिंट्या बाबा कुठे आहेत रे? घरात. हे पिंट्या, अरे चल की आंघोळ कर की कारट्या. हे आले वाटतं जहागीरदार. लागली वाटतं मिरची. आई अमी आलास तू? बाबा बाबा. अरे आम्ही कशाला आला तू? रिया कशाला आलात दोघं? काय झाले मला? थंडीत आहे रे मी. पोरांना उठा. ही ग गोळी, ठणठणीत आहेस म्हणे. सावकाश. लयच काळजी आहे वाटतं. रोजच झाला यांचा दवाखाना आणि दवाखाना. जाऊ दे, त्याच्यावर ध्यान देऊ नका. बरी आहेस? कशी आहेस? मस्त बघ. कशी आहेस तू? हे बघ मी नवीन झुमके गेले. नाही तर माझं नशीबच खराब. या तळभद्री घरामध्ये मला दिलंय. साधं पित्तळाचं मिळालं आणि सोन्याचं का मिळालं? चल ये. ये ताई. बोल बाई काय म्हणते? ही आली का ग मिळवत परत भांडणं लावायला? चल बाई, माझी साडी सरकली. माझी बहीण आली ना आली पण झाली यांची तोंड वाकडी. काय बाई, माझ्या बहिणीला सुखच नाही. कधी यावं सदा नका किरकिर. काय ग, काय चाल तुझी बडबड? बाहेरपर्यंत आवाज एवढा. बोला तुम्ही मलाच बोला. या घरासाठी राब राब राबते. याची कदर आहे का तुम्हाला? ए बाई, पहिले तुझं थोबाड बंद कर. झालं का ग तुझं चालू? घरी माणूस आजारी आहे आणि तुझं काय आहे? वैताग आलाय बाई. आम्ही गावी आलो की चालू झालं. तू गप ग. तू एक आलीस का? हे होतं ते काही कमी होतं होय? बोला तुम्ही मलाच बोला. आणि रिया पांढरी पाल का? पांढरी पाल कोणाला बोलते? तुम्ही आहे म्हणून मी गप्पे. मी कोणी नाही का या घरची? आलीस आईच्या पिठावर रेगाट्या वाढायला. आणि तुम्ही काय दिवे लावले? आणि हे विचारणारी तू कोण चोमडी? कोण सांभाळून बोला. लाडाची पण डोक्यावर मिरा वाटतं का सर्वांच्या? रिया आणि वहिनी तुम्ही गप बसा. बऱ्याच दिवसाने माझा अमित आलाय. तुम्ही दोघी शांत बसा बघू. हा आता तुम्हीच राहायला वाटतं बोलायचं. तुला बोलायला काय तुझ्या जिभेला हाड हाय की नाही? नाहीतरी काय. मला कुत्री म्हणायचं होतं ना तुम्हाला. सगळ्यांसमोर हेच बोलायचं राहिलं होतं. अगं हे तुझं नाव आहे का कुत्री? आम्ही गावी आलो की भिकाऱ्यासारखं चालू. आम्ही गावी आलो की नाही? काय आहे का तुझं इकडं? तुमचं जे आहे ना तेच माझं पण आहे या गावात. म्हणजे आलीच काय हिस्सा मागायला? आमचा पण हिस्सा आहे. हिस्सा फुटकी कवडी मिळणार नाही तुला. मी आले ना म्हणून माझ्या बापाने लय केलं या घरासाठी. दिसतंय की कोण काय केलं ते. सांगण्याची गरज नाही. अगं गप की आपण यासाठी आलो का इथं? तू जरा शांत बस. 2 वर्षांनी 2 दिवस येतोय. सण नाही होत का तुला? आणि हे तुझं पहिले थोबाड बंद कर.
तुम्ही मलाच बोला. बायकोपेक्षा भाऊ जवळचा झाला ना. तुम्ही जाते, लेकरं घेऊन जाते. तुझी लेकरं कुठून ग झाली? बापाकडे जातील ते बघून घेऊ आम्ही. म्हणजे आता लेकरं हरपणार की काय? आई भाजी केलीस आणि घरात घर राहिलं नाही. तुम्ही बोलताय सा? हे हाताने करून घातलंय, याचा उपकार आहे का काय? कुणाला सांगते? कुणाला सांगते? तुझ्या नवऱ्याला आणि कुणाला? ए पांढरी पाल, जास्त बोलू नको. 2 दिवस झाला डोक्यावर चढू नको. काय करते तू? काय करते? बघायचं. आई गं! अरे, आई! आई गं! बायको आवाज. आई गं! अगं सोड. रिया नाही, हिचं का बघतेच आता. थांब. तू येताय ना माझ्यासोबत? अगं रिया तुला खूप लागलं, तू आधी दवाखान्यात चल. नाही, हिचं तर बघतेच रिया आता. थांब. रिया थांब. हे घरचे तंटे होय. हवालदार, हवालदार, गाडी काढा. चला चला जाऊ. कोण आहे घरी? नमस्कार. मॅडम, त्या कोमलला पण बोलवा. कोण आहे कोमल? कोमल, ए कोमल, बाहेर ये ग. हे काय? चुकून झालं मॅडम. काका, हे काय? मॅडम, मी किती या दोघांना समजून सांगितलं, भांडणं करू नका, तंटा करू नका. आज ही वेळ आली पहा. ऐकत नाहीत ही मुलं आमची. काका, तुम्ही मजबूत पाहिजे ह्या घरी. वडील माणूस आहे. हा, ऐकत नाहीत मॅडम. हे काय करणार आम्ही तरी. तुम्ही मजबूत पाहिजे. तुम्ही समजवायला पाहिजे सगळ्यांना. हो मॅडम, आम्ही सुद्धा हे ज्यांना समजून सांगतो. काका, तुमचे दोन्ही सुना आणि दोन्ही मुलांना चांगले संस्कार द्या. अशाच्यामुळे असे तंटे होणार नाहीत. हो मॅडम. काय ग कोमल, तुम्ही दोघी बहिणीसारखे राहायला पाहिजे ना. होय मॅडम, चूक झाली. आता आम्ही बहिणी सारखंच राहतो. हे बघा काका, तुमचे घरचे तंटे घरीच ठेवा, चव्हाट्यावर आणू नकास. हो मॅडम. रिया, मला खरंच माफ कर. आपण आता जावा बहिणीसारखी राहूया.